नमस्कार, नादिप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण नादिप्स किचन मध्ये मठ्ठ्याची रेसिपी बघणार आहोत, ज्यालाच मसाला छाछ किंवा मसाला ताक असंही म्हणतात। उन्हाळ्याचे दिवस आहे, सोबतच लग्न सराई सुरू आहे। लग्नाच्या पंक्तीत आपल्याला ताटातलं जेवण आवडू किंवा ना आवडू, पण असे काही खास पदार्थ असतात जे बाजी मारून जातात, ज्याच्याशिवाय आपल्याला जेवल्यासारखं वाटतच नाही। लग्नामध्ये आपण कुठलाही पदार्थ खाऊ अथवा न खाऊ, पण मठ्ठा आवर्जून पितो। सध्या उष्णतेचा कहर सुरू आहे आणि त्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी अशाच काही थंड पदार्थांचा आस्वाद घ्यायला आपल्याला नक्कीच आवडतो। तसंच लग्नातील तो मठ्ठा आपण सहज अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकतो। चला तर अधिक वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादिप्स किचनला सबस्क्राईब करा। मठ्ठा बनवण्यासाठी आपण इथे काही साहित्य घेतलं आहे। त्यामध्ये मी इथे 250 ग्रॅम म्हणजेच एक मोठी वाटी दही घेतला आहे। त्यासोबत 4 चमचे मी इथे बुंदी घेतली आहे। सोबत एक 5-6 आईस क्यूब घेतले आहेत। तसंच चाट मसाला, चवीनुसार ब्लॅक सॉल्ट म्हणजे सेंधव मीठ। त्यासोबत आपण भाजलेल्या जिऱ्याचा पावडर घेतला आहे। पॅन मध्ये 2 मिनिटं जिरे गरम करून त्याचं आपण पावडर तयार करून घेतला आहे। त्यासोबत पिठी साखर घेतली आहे। आपण चवीनुसार पिठी साखर टाकणार आहोत। अगदी 2 चिमूट आपण यामध्ये मिरेपूड टाकणार आहोत। 2 इंच आल्याची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर आपण इथे घेतली आहे। इथे मी 2 मिरच्याचा ठेचा घेतला आहे। तुम्ही 2 मिरच्या बारीक चॉप करून सुद्धा घेऊ शकता आणि 1 ग्लास थंड पाणी। आता लगेच आपण मठ्ठा बनवायला घेऊया। त्यासाठी मी इथे एक मोठं काचेचं बाउल घेतलं आहे। त्यामध्ये जे 250 ग्राम दही घेतलं होतं ते दही टाकत आहे। दही शक्यतो गाईचं असावं आणि ते घरी बनवलेलं असेल तर फार उत्तम, किंवा तुम्ही अमूलचं पॅकेटचं दही सुद्धा यूज करू शकता। आपल्याला हे दही आधी फेटून घ्यायचं आहे। मी इथे रवीच्या साह्याने दही फेटत आहे आणि त्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा दही फेटत आहे। आपल्याला एकदाच पाणी टाकायचं नाही, आधी दही चांगलं फेटून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी ऍड करायचं। इथे मी यामध्ये 1 ग्लास पाणी टाकत आहे। 250 ग्राम दह्यासाठी 1 ग्लास पाणी पुरेसं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही अजून थोडं पाणी टाकू शकता। पाणी टाकल्यावर परत एकदा आपल्याला हे चांगल्या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता यावर बबल दिसायला सुरुवात झालेत। आपलं ताक तयार आहे। यामध्ये आपण आता आईस क्यूब टाकूया। तसं आपण दह्यामध्ये थंड पाणी टाकलं आहे, पण जर थंड पाणी नसेल तर तुम्ही आईस क्यूब टाकू शकता। यामध्ये आपण 1 चमचा ब्लॅक सॉल्ट टाकत आहोत। तुम्ही ते सगळे पदार्थ चवीनुसार टाकू शकता। यामध्ये आपण आता 1 चमचा जिरे पावडर टाकत आहोत। घरी जिरे भाजून त्याची पावडर केली तर ती अजून छान लागते। यामध्ये 1 चमचा मी चाट मसाला टाकत आहे। तुम्ही हवं तर चाट मसाला स्किप पण करू शकता, पण चाट मसाल्याने ताकाची चव फार छान लागते। यामध्ये आता आपण 2 इंच आलं जी पेस्ट करून घेतली आहे टाकत आहे। तुम्ही आल्याच्या पेस्ट ऐवजी आल्याचा रस टाकू शकता, पण जर पेस्ट टाकत असाल तर ती बारीक करून टाकायची। जर जाड पेस्ट टाकली तर ती दाताखाली येते आणि ताक पिताना ती चांगली लागत नाही। यामध्ये आता 2 चिमूट आपण मिरेपूड टाकत आहोत। मिरेपूडने ताकाची चव फार छान लागते। यासोबत 2 मिरच्याचा आपण बारीक केलेला ठेचा टाकत आहोत। मठ्ठा फारसा तिखट नसतो, थोडीशी स्पायसी चव येण्यासाठी अगदी 1 किंवा 2च मिरच्या आपल्याला इथे टाकायच्या आहे आणि यावरून आपण टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून सगळे मसाले ताकामध्ये व्यवस्थित लागतील आणि त्याची चवही छान लागेल। आता यामध्ये टाकूया 1 चमचा पावडर शुगर। आपल्याला मठ्ठा गोड बनवायचा नाही, फक्त त्याचा फ्लेवर मेंटेन करण्यासाठी आपण इथे 1 चमचा पावडर शुगर टाकले आहे, म्हणून पावडर शुगर 1 चमचा सफिशियंट आहे। त्यामुळे मठ्ठ्याचा फ्लेवर छान येईल। आता आपण हा मठ्ठा सर्व करायला घेऊया। तुम्ही पाहू शकता इथे मस्तपैकी आपला मठ्ठा तयार आहे। आपण हा लगेच सर्व करायला घेऊया। इथे सर्व करण्यासाठी एका काचेच्या ग्लास मध्ये मी थोडेसे आईस क्यूब टाकत आहे, त्यासोबत थोडी बुंदी टाकत आहे। यामध्ये आता थंड थंड मठ्ठा टाकूया। तुम्ही पाहू शकता इथे मस्तपैकी आपला मठ्ठा तयार आहे। जेवढा हा दिसायला छान दिसतो तेवढाच तो पहिला सुद्धा 1 नंबर भारी लागणार। शिवाय यामध्ये वेगवेगळे फ्लेवर आहेत, जसं की आपण यामध्ये अद्रकचा फ्लेवर आहे, काळी मिरी, जिरे पूड, त्यासोबत ग्रीन चिली, यामुळे याला स्पायसी फ्लेवर आलेला आहे। गोड आंबट तिखट असा छानपैकी आपला मठ्ठा तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। नादिप्स किचनवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा मस्त रेसिपी सोबत। धन्यवाद।